जय श्रीराम मित्रांनो, सकाळी उठले इंद्र मामाचं दर्शन झालं, ताई भरत होती इकडे तू, कारण की मला झाला होता टाइम. त्यानंतर मी काही घेतला नाही आज गाडीवर व्हिडिओ, कारण की मी आले डेअरी उघडली, कारण की उजेडलं होतं. त्यानंतर फटाफट चिप्स टाकून घेत होतो. चिप्स पण मी फार काढून ठेवलेले होते, चिप्स टाकून घेतले. आणि चिप्स आज खाली जास्त पडत होते, त्या टाइम पण झालेला होता मला. खालची चिप्स टाकून घेतली, आतमध्ये पण चिप्स पडलेले होते, आतमधली चिप्स घेऊन गेलो, ते टाकून दिली. त्यानंतर आलो मी आतमध्ये, कॅन ठेवून दिली, खिशातलं सामान काढून ठेवलं ड्रॉवरमध्ये, चार्जर वगैरे लावून दिलं साईडला. त्यानंतर घेतली मी फडी. आतमध्ये झाडाला काही टाइम लागत नाही, पण जे बाहेर जास्त वाळू पांगलेले आहे त्यामुळे बाहेरचं झाडाला फार टाइम लागतो. बाहेरचं झाडून घेतल्यानंतर कॅन दिली मी फ्रीजमध्ये ठेवून. त्यानंतर काढले मी शूज, कारण की मला करायची दिवा अगरबत्ती. त्यानंतर मी घेतली अगरबत्ती, देवीच्या फोटोला वगैरे ओळून घेतली, इकडे गणपतीला ओळून घेतली. त्यानंतर प्रतीक म्हणतो मी चाललो दादा जिमला. म्हणलं ठीक आहे बाबा जा, फार बोर झालो होतो, आज टोपी पण नव्हती आणलं. म्हणलं काय करा काय नाही, फार वाईन वाटत होते. आले होते ट्युशनला, म्हणलं जा तुम्ही ट्युशनला. यायला होतं म्हणे काका दही द्या मला. म्हणलं बाबा मला लग्न नाही होईल, ते द्या ना काका, कोणी शूटिंग करून नका मजा करून. ते गेले तारा चालल्या. प्रतीक घालत होता धिंगाणं गाडी घेऊन. म्हणलं घरी जा रे. त्यानंतर फार बोर झाला होतं, प्रतीक पण नव्हता. आले होते ट्युशन सुटल्यावर, म्हणलं जा. त्यानंतर मी निघालो आता घरी, कारण की मला घराकडे चाललो होतो. घरी आलेला प्रज्वल मी घालायला लागलो धिंगाणा. त्याला म्हणलं पप्पा झाली तुझ्या डोक्यात. त्यानंतर माझं पेट्रोल संपलं, गाडीचं आम्ही चाललो होतो पेट्रोल टाकायला. पेट्रोल वगैरे टाकून आल्यावर मला जायचं दुकानावर. मी होतो नको घेऊन दादा वाल्मिकला मी गेलो होतो दुकानावर, कारण की माझं गेलो होतो पार्सल घेतलं मी हातामध्ये. आणि मला जायचं गॅरेजवाले कडून फिट करून घ्यायचं. गॅरेजवाले कडून घेतलं मी फिट करून. नंतर झाला होता तो फर्स्ट टाइम. जायचं होतं डेअरी प्रज्वल म्हणलं चाल ट्युशन जायचं. त्यानंतर दही वगैरे घेतलं मी, आम्ही दोघं निघालो होतो. प्रज्वल नाही होता तरी पण घेतलं मी. रस्त्यामध्ये एका बाबाची गाडी सांगली, त्यांना गाडी वगैरे भरून दिली. हे बघा कसं बसलं होतं. त्यानंतर आलो प्रज्वलला म्हणलं माझं वाळू नको खेळ म्हणलं इकडे, आणि ते वाळू घेऊन येतो. काउंटर म्हणलं नको ना, ते म्हणतं थोडीशी सांगतो म्हणे, अजून थोडीशी आणली. त्यानंतर म्हणलं अरे आता नको टाकू, तिकडे टाकून म्हणला हा पा एवढा मोठा असून लहान पोरामध्ये खेळत होतो. प्रज्वलला म्हणलं तू पण जायच्या म्हणे, नाही बाबा तेवढे मारे म्हणे मला नको जाऊ. मग त्यानंतर मला भूक लागली, मग त्याला थोडा याची वेळा प्रतीकला येतो चार्जर मिक्सर म्हणे माझी पूर्वी बाबा म्हणजे काहीच नसती. त्यानंतर हे 2-3 रथ आले, तर बघा काय म्हणते आता. खेळ नाचून गेलो, समोर निघला होता दुकानचा साप. तिथं फार पब्लिक जमलेली होती, कॅनी वगैरे ठेवून दिल्या मी ठेवून. प्रतीकला म्हणलं चाल घरी. प्रतीक म्हणतो थांब दादा 5 मिनिटांचं. म्हणलं ठीक आहे. त्यानंतर प्रतीकने टाकल्यामध्ये पटापट चिप्स. प्रतीकचा चार्जर माझ्या हातात होता. त्यानंतर मी ठेवलं सामान आतमध्ये, ठेवलं पॅटी साईडला, निघालो वगैरे. भेटूया ब्लॉगमध्ये.